हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूरपरिस्थिती ओढावलेली आहे। सार्वजनिक दसरा महोत्सवामध्ये ढगफुटी झालेली आहे। त्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता या पूरपरिस्थितीवरती प्रत्यक्ष जाऊन लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी निघालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर आहेत। सर, मागच्या महिनाभरामध्ये अनेक वेळा पाऊस पडला आहे, रात्री ढगफुटी झालेली आहे, जिल्ह्याची परिस्थिती काय आहे? आता रात्रीपासून आमच्याकडे जास्त पाऊस उलटला आणि त्याच्यामध्ये काही असे मंडल आहे ज्याच्यामध्ये 90 mm इतका पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 गाव आमच्याकडे अशा निदर्शनास आलेले आहे ज्याच्यामध्ये पाणी जे आहे आता घरापर्यंत पोहोचलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही आता व्हिजिट करायला जातो, परंतु आपल्या चॅनलमार्फत हेच सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आजच्या दिवशी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्कूलची काही अडचणी येत होती सकाळी, काल रात्रीपर्यंत आमच्याकडे काही अडचण नव्हती, परंतु आज आम्ही सकाळी असा निर्णय घेतलेला आहे की आपण कुठलीच शाळा जी आहे ते आता चालू ठेवू नये आणि सर्व मुलांना जे आहे ते काळजीपूर्वक घरीच अभ्यास करण्याचा ते प्रयत्न करू। आणि दुसरा विषय आहे की आपला कुठला महत्त्वाचं काम नसेल मग आपण घराच्या बाहेर पडू नये। आज अतिवृष्टीच्या जास्त संकटचा असा एक मेसेज आहे, आपण आवाहन पण केलेलं आहे प्रेसमार्फत, आपण घरातच राहू। सर, दांडेगाव असेल, पांगरा शिंदे असेल, नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये संसर्गाचं साहित्य या ठिकाणी गेलेलं आहे, प्रशासनाला काही आदेश दिलेत का? प्रशासनाने आता सकाळपासून ज्या ठिकाणी गावामध्ये पाणी घेऊ लागलं आधीच आम्ही सेंटर्स आयडेंटिफाय करून घेतलेले होते ज्याच्यामध्ये लोकांना स्थलांतरण करून घ्यायचं होतं। जवळचे स्कूल, जवळचे PHCs वगैरे आम्ही आयडेंटिफाय केले होते। त्याच्यामध्येच कुरुंदा आहे, आपला पांगरा शिंदे आहे, त्याच्याबरोबर आपला दांडेगाव आहे। या 3-4 गावामध्ये आता आम्ही प्रत्येक नागरिकांना ते स्कूल आणि PHCमध्ये शिफ्ट करू लागलो आणि ज्या ठिकाणी कुठली जेवण वगैरेची अडचण असेल तो पण करू लागलो। सर, शेवटचा प्रश्न आहे, जर गरज पडली, पूर परिस्थिती जास्त ओढावली तर काही NDRFच्या पथकाला वगैरे आपण सूचना दिलेल्या आहेत का आणि यंत्रणा कशी असेल? ऑलरेडी NDRFची टीम, SDRFची टीम स्टँड बायवर असतो। SDRFची टीम ऑलरेडी आमच्याकडे तसंच काहीतरी असं सिच्युएशन आली ज्याच्यामध्ये कुठल्या पूर परिस्थितीमुळे काही लोक अडकलेले असतील किंवा NDRF किंवा SDRFची गरज असतील तेव्हाच आम्ही ते त्यांना लावू आणि त्याच्यामध्ये लोकांचं संरक्षण करू। हो, तर हे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर होते। आत्ता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील विविध भागातील पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत, मात्र रात्री 12 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांचं पूर परिस्थितीवरती विशेष लक्ष होतं। गरज पडली तर नागरिकांना मदत पुरवण्यासाठी आणि आम्ही NDRFला देखील सांगितलेलं आहे आणि त्यासोबत अनेक जे नागरिक पुरामध्ये अडकलेले आहेत, ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, अशा नागरिकांना वेगवेगळ्या सभागृह असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे हॉल असतील तिथे देखील शिफ्ट करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। साम टीव्ही देखील नागरिकांना हेच आवाहन करत आहे, पूर परिस्थितीमध्ये धोकादायक स्थितीमध्ये प्रवास टाळावा आणि स्वतःची काळजी घेऊन सतर्क राहावे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।